नमस्कार. भारत मातेला वंदन करतो. तसेच तमाम स्वातंत्र्य सेनानींच्या पुण्यस्मृतीस आदरांजली वाहून आजच्या या लघु व्याख्यानमालेतील व्याख्यानाला सुरुवात करीत आहोत. तत्पूर्वी सर्व श्रोत्यांना 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या लघु व्याख्यानाचा विषय अत्यंत सुरेख असून देहाकडून देशाकडे, खरं तर देहाकडून देशाकडे हा प्रवास आणि त्याबद्दलचा विचार करणंच अंगांगावर शहारा आणणार आहे. देहाकडून देशाकडे याचा अर्थ बोध होणं इतकं काही अवघड नाही. मुळात देहाकडून देशाकडे जाणं म्हणजे आपल्याला मिळालेल्या जन्माचं सार्थक करणं असं मला वाटतं. विनायक दामोदर सावरकरांनी म्हणून ठेवलेलंच आहे की देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आपण ऋणी आहोत. खरं तर ती ऋणी असण्याची कृतज्ञ भावना माणसाला मनातून देशासाठी काहीतरी करायला भाग पाडते. ते ऋणी असणं, ती ऋणी भाव मनामध्ये जपून ठेवणं आणि ते ऋणी असल्यामुळे ते फेडण्यासाठीची धडपड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. देहाकडून देशाकडे जाण्याचा हा प्रवास इतका अवघड वाटत असला तरी तो अशक्य नाही. आपल्या अगदीच छोट्या छोट्या कृतीतून आपण जे काही देशासाठी करू शकू ते करत राहणं म्हणजेच देहाकडून देशाकडे जाणं असं मला वाटतं. राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक अशा एक ना अनेक मंडळींनी आपल्या आयुष्याचा पूर्ण प्रवास हा देहाकडून देशाकडे नाही तर फक्त देशासाठीच समर्पित केला होता असं त्यांच्या कर्तृत्वातून आपल्याला बघायला मिळतं आणि त्यांच्या कर्तृत्वातून आपण ते शिकायला पाहिजे. विनायक दामोदर सावरकर तुरुंगात असताना माई त्यांना भेटायला गेल्या. त्यावेळेस माई विनायकांना म्हणतात की स्वतःचा संसार करणारे या जगात भरपूर आहेत, पण आपण देशाचा संसार करत आहोत. ही देशाचा संसार करण्याची भावनाच मनात जन्माला येणं म्हणजेच देहाकडून देशाकडचा प्रवास पूर्णत्वास जाणं आहे असं मला वाटतं. कदाचित आजच्या या धकाधकीच्या काळात या आयुष्यात ते शक्य नाही. पूर्णपणे आपण देशासाठी झोकून देणंही शक्य नाही. पण आपल्या छोट्या छोट्या कृतीतून आपण या देशासाठी नक्कीच काहीतरी करू शकतो आणि म्हणूनच आपण जे काही ऋण आपल्याला या मायभूमीकडून मिळालेलं आहे, जिथे आपण शिकलो, वाढलो, ज्या शिक्षणाच्या भरवशावर आपण आज आपल्या आयुष्याचं उत्तुंग शिखर गाठीत आहोत, गगनात भराऱ्या मारीत आहोत, त्या गगनात भराऱ्या मारीत असताना त्या देशाचं, त्या मायभूमीचं ऋण आपण विसरून चालणार नाही. पण खरं तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. आज प्रत्येक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी जगतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतनं क्षुल्लक कारणांवरून वाद होतात, मारामाऱ्या होतात, हाणामाऱ्या होतात, खून खराबे होतात आणि आपण ते बघत असतो. खरं तर घडणारी कृती ही काही खूप चांगल्या कारणासाठी नसते. केवळ स्वार्थ त्यामागे असतो. मला तर असं वाटतं की स्वार्थ ही भावना ज्यावेळेस आपल्या देशासाठी, आपल्या मायभूमीसाठी मनामनामध्ये रुजेल, तेव्हा मायभूमीला जपण्याचा स्वार्थ आपल्या मनामध्ये रुजेल, त्यावेळेस खरं तर प्रत्येकाचा देहाकडून देशाकडे जाण्याचा प्रवास पूर्णत्वास जाईल असं मला वाटतं. देहाकडून देशाकडे जाणं हे अवघड जरी वाटत असलं तरी अशक्य मात्र नाही. 75 वर्षापूर्वी आपल्या देशातलं स्वातंत्र्य मिळालं. खरं तर प्रत्येक स्वातंत्र्य सेनानीच्या मनामध्ये असलेलं पूर्ण स्वराज्याचं स्वप्न हे 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर खंडित झालं. कारण पूर्ण स्वराज्य या संकल्पनेत संपूर्ण अखंड भारत ही संकल्पना होती. अखंड सिंधू अखंड भारतात राहावी ही भावना होती. पण तसं घडलं नाही आणि 2 राज्य, 2 देश वेगळे झाले आणि ती फाळणी झाली. त्यावेळेस पाकिस्तान वेगळा झाला, भारत वेगळा झाला. ते स्वातंत्र्य तर मिळालं, पण ते पूर्ण स्वातंत्र्य आजतागायत न मिळाल्याचं दुःख आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी सरत आहे. अटल बिहारी वाजपेयींची एक सुंदर कविता आहे.
त्या कवितेचा भावार्थच मी इथे सांगतो की स्वराज्य तर मिळालंय, स्वराज्य तर मिळालंय, पण ते पूर्णत्व मिळालेलं नाहीये. अखंड सिंधू अखंड भारतात राहावी या विचाराने सुरू केलेला प्रवास हा फाळणीवर येऊन ठेपेल अशी परिस्थिती आपल्या देशात आपल्याच काही राज्यकर्त्यांनी निर्माण केली. खरं तर त्यावेळी स्वतंत्र मिळावं हा इतकाच पोटार्थी भाव त्यांचाही असावा, मान्य. पण त्याकरिता फाळणी करणं हे अयोग्य होतं असं मला कायम वाटतं. देहाकडून देशाकडे जात असताना, देशाचा विचार करत असताना, देशाच्या प्रत्येक घटकाचा, प्रत्येक राज्याचा, प्रत्येक कानाकोपऱ्याचा विचार करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यावेळेस कदाचित राज्यकर्त्यांनी फक्त स्वातंत्र्य या एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि म्हणून ही फाळणीची वेळ आली आणि फाळणीची रेष आपल्या देशात आखल्या गेली. त्या फाळणीमध्ये असंख्य जीव गेले, परंतु काही राज्यकर्त्यांचे जे काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षा त्या फाळणीनंतर पूर्ण झाल्या, परंतु देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं नाही आणि देहाकडून देशाकडे जाण्याचं स्वप्न कदाचित कुठेतरी अर्धवट राहिलं. भारतभूमीला लाभलेला इतिहासाचा आपण विचार केला की ऊर भरून येतो. त्या प्रत्येक स्वातंत्र्य सेनानींनी जपलेलं मनातलं अखंड हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्याचा आज या 75व्या स्वातंत्र्य दिनी आपण संकल्प करूया. परत एकदा 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा.